ओम नमो नारायणाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज आपण आपल्या योग सद्गुरू विचारधारामध्ये पाहायचं आहे, स्वतःची किंमत स्वतःच वाढवली पाहिजे. दुसऱ्याशी चांगले वागूनही लोक आपल्याशी वाईट का वागतात? चला जाणून घेऊया. आपण चांगले तर जग चांगले ही थोरा मोठ्याची शिकवण आपण अंमलात आणतो, परंतु बरेचदा अनुभव असा येतो की कितीही चांगले वागा पण लोक आपल्याशी वाईट वागतात. असे का? हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो आणि चांगुलपणावरून आपला विश्वास उडायला लागतो. त्यावर एका साधू महाराजांनी उत्तर दिले. ते बोलतात की एका गावाला एक तरुण म्हणजे एका गावातला एक तरुण अतिशय साधा भोळा आणि प्रेमळ होता. कोणी कसेही वागो पण त्याने आपला चांगुलपणा कधीच सोडला नव्हता. परंतु एक वेळ अशी येते की जेव्हा संयमाचा बांध फुटतो आणि आपल्याला स्वतःच्या चांगुलपणाचाही राग येऊ लागतो. मन व्यवहारी होते, स्वार्थी होते, परंतु हा बदलही आपल्याला सहन होत नाही, कारण चांगले वागणे हा आपला स्थायी भाव असतो. त्या तरुणाच्या बाबतीतही तेच झाले. तो अतिशय अस्वस्थ होता. त्याने गावातल्या एका साधू बापांकडे जाऊन या शंकेचे समाधान विचारले. साधू महाराजांनी त्याला आपल्या सदऱ्याच्या खिशातून एक अंगठी दिली आणि म्हणाले, पुढचा आठवडाभर ही अंगठी तू तुझ्याजवळ घे आणि त्याची किंमत किती मिळू शकेल याचा शोध घे. फक्त काही केल्या ही अंगठी विकू नकोस. प्रश्न आणि उत्तर याचा परस्पर काहीही संबंध नसताना साधू महाराजांनी दिलेले काम पाहून तरुण निराश झाला. परंतु त्याने दिलेले काम पूर्ण करायचे त्याने ठरवले. तो एका व्यापाऱ्याजवळ गेला, त्याला अंगठी दाखवली. तो त्या अंगठीचे 1000 रुपये देईन म्हणाला. तरुण मुलगा दुसऱ्या व्यापाऱ्याकडे गेला. त्या व्यापाऱ्याने त्याला 10,000 रुपयाची बोली लावली. तिथून तो एका सोनाराकडे गेला. सोनाराने अंगठी नीट पाहिली आणि म्हणाला, 1,00,000 रुपये देतो, पण ही अंगठी मलाच विक. तरुण मुलगा गोंधळला. तिथून तो एका जवाहिरीकडे गेला. त्याने मोल ठरवायला वेळ लावला, पण त्याने जे उत्तर दिले ते ऐकून मुलगा चक्रावला. जवाहीर म्हणाला, सगळी माझी संपत्ती देऊ केली तरी या अंगठीचे मोल मला फेडता येणार नाही. हे ऐकून गोंधळलेला तरुण साधू महाराजाकडे परत आला. त्याने सगळी हकीकत सांगितली. त्यावर साधू महाराज म्हणाले, बाळा, अंगठीची किंमत ज्याने त्याने आपल्या कोवतीनुसार सांगितली. जो खरा रत्नपारखी होता त्याने ही अंगठी अमूल्य आहे असे सांगितले. याचाच अर्थ आपले गुण ओळखणारा आणि त्या गुणाची कदर करणारा सुद्धा तेवढाच गुणवान असावा लागतो. जे लोक तुझी किंमत करत नाहीत ते त्यांच्या कुवतीप्रमाणे तुझ्याशी व्यवहार करतात, मात्र जे तुला ओळखतात ते तुझी किंमत योग्यता समजतात. तू ही अंगठी आहेस हे आधी ओळख आणि तुझी किंमत सामान्य व्यापाऱ्याने ओळखावी अशी अपेक्षा करू नकोस. तू तुझा चांगुलपणा कायम ठेव. कोणीतरी रत्नपारखी आयुष्यात नक्कीच तुला भेटेल. एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा की रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काहीही उपयोगाची नसते. तुम्ही चांगले आहात की वाईट आहात हा विचार कधीच करू नका, कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले, गरज संपली की तुम्ही वाईट. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो, हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते. माणूस एक अजब रसायन आहे हो. आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत आणि नाही आवडला तर त्याचे चांगले गुण पण दिसत नाहीत. म्हणून नेहमी प्रेमळ निर्मळ मन ठेवा. प्रामाणिक रहा. कुणी कितीही फसवले तरी एका क्षणातच ते लक्षात ठेवा
आणि प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभा असतं हे लक्षात ठेवा. माझं चुकलं हे शब्द समोरच्याच्या काळजाला स्पर्श करतात, परंतु हे शब्द म्हणण्यासाठी फार मोठं सामर्थ्य लागतं. हे सामर्थ्य आपल्या सर्वांमध्ये वृंदांकित हो, हीच माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आणि याप्रमाणेच मी आता तुम्हाला सांगितलं की स्वतःची किंमत स्वतः अशा प्रकारे वाढवा. धन्यवाद. शुभम भवतु.